सिग्नल एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील, दुसऱ्या बाजूला कुसवडे गावचा अजय महाराजगे. पहिला बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केला, डीपला खेळाडू. पहिल्या बॉलच्या पाठीमागे मेगा फायनलची पहिली धाव Y11 ला. Y11 कडून आपण पाहिलं आघाडीला आलेले फलंदाज सूरज पाटील हे बॅकफूट वरती गेले. तदनंतर मात्र हलक्या हाताने खेळून काढला. डीप मधून प्रोडक्शन पाहायला मिळालं. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक धाव श्री गणेशा केला गेलाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अजय महाराजगे. अजय महाराजगे डावकुरे आताचे एक प्रतिभावंत गोलंदाज आहेत कुसवडे गावचे. आक्रमण करण्याचा प्रयत्न तेजस शिंदे यावेळेला होते स्ट्रायकर एंडला. मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळला. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी येतात. थोडंसं त्यांना धावपळ करावी लागली आणि दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. अतिशय सुंदर रणगतीने ही धावसंख्या आपण पाहतोय. निलेश सर इथे चौकार षटकार अजूनही अमाप आलेला नाहीये. निश्चित Y11 ची सावध सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा अजय महाराजगे शरीरापासून बॉल दूर ठेवला. वेळेच्या अचूकता साधता आली नाही. तेजस शिंदे यांना आलाय तो डॉट. नक्कीच अजय महाराजगे यांच्या गोलंदाजीचे मी कौतुक करेन. जिथे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवतात. बॉल पडल्यानंतर काटाही बदलतोय. दरम्यान मात्र डॉट बॉल झालाय. तेजस शिंदे यांनी काल एक अर्धशतक झळकवलं होतं. आज धावांसाठी झगडतायत, मोठ्या फटक्यांसाठी झगडतायत. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तयार. वेगाने बॅट फिरवली गोपिनी सारखी, परंतु संपर्क नाहीये. परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे बाईकच्या माध्यमातून प्राप्त होईल असे धनंजय कोळी सर या ठिकाणी कळवतायत. नक्कीच सर, जर पाहिलं ना तर या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना स्लोवर पद्धतीची गोलंदाजी केली जाते. बॅक ऑफ द हँड गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर पहा बॉल जो पडला तो आणखी खाली जात असताना डेप्थ होताना पाहायला मिळाला. एसटी रक्षकही बीट झाला आणि धाव मिळाली ती बाईकच्या स्वरूपामध्ये. एक अजय महाराजगे चांगली गोलंदाजी, फलंदाजांना बांधून ठेवलं. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील बॅटिंगसाठी तयार. आक्रमण केलंय, जागेवरतूनच बॉल पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे बॉलने घेतली भरारी. फटका आहे सूरज पाटील यांचा भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. षटकार. पहा कम्मालीचा प्रहार पाहायला मिळाला. बॅटच्या खाली बॉल असणारा हा पाहायला मिळाला. बॅट आणि हाड कॉर्डिनेशन फार सुंदर पाहिलं. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्लीन हिट केलाय तेजस शिंदे यांनी. अजय महाराजगे यांचा पुढचा बॉल चांगला होता. वेळेच्या अचूकता सूरज पाटील यांना चांगल्या प्रकारे साधता आली नाही, परंतु हा बॉल कमबॅक करणारा होता. एकच सिंगल धाव खर्च करतायत. नक्कीच अतिशय सुंदररित्या हाताळलेला हा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ना ज्या पद्धतीने हा बॉल हाताळला. बॉल हाताळल्यानंतर पहा काटाही बदलला, मात्र त्यांचा फुटवर्क थोडासा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि दरम्यान मात्र शरीरापासून लांब जाताना हा बॉल बॅटचा टॉपेज घेऊन एक धाव मिळाली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ शैलेश सर संपलेला आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहे. 0 गडी बाद. सूरज पाटील यांनी बॅटिंग करताना 3 बॉल फेस केलेले आहेत. 8 त्यांनी बनवलेले आहेत. तेजस शिंदे 3 बॉल खेळलेले आहेत आणि 2 धावा बनवलेले आहेत. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा आपण लोगो पाहत आहोत. जी वाहिनी आहे, ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे, त्या वाहिनीचा हा लोगो आणि कार्निवलचा लोगो आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय आणि का पाहू नये. सातत्याने 22 यार्ड या वाहिनीची चर्चा राहिली आहे. मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसरं षटक गोलंदाजीसाठी येतील. नाव आहे वैभव चव्हाण. वैभव यांच्याकडे वैभव चाळके असं नाव आहे आणि ओव्हर द विकेटने ते आलेत. आक्रमण केलंय, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलंय. हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि दिला. सूरज पाटील यांनी ठोका. षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं ना तर अतिशय जबरदस्त असा वेगवान बॉल. तदनंतर मात्र जागा बनवली, इम्प्रोव्हायझेशन केलं आणि तदनंतर मात्र एकाच क्षणी पहा यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला होता. पंचांकडे नजरा वळवल्या गेल्यात. आशाभूत नजरा आहेत आणि पंच सूर्यकांत अडावसर आमच्याकडे वळले. त्यांनी सांगितले की हा बॉल आहे तो वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव अंकित केली जाईल. निलेश सर, निश्चित दिशाहीन बॉल आहे, परंतु वैभव चाळके यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. सूरज पाटील अंगावरती येणारा बॉल त्याला वळवलंय मैदानाच्या डाव्या बाजूला. यष्टीरक्षक स्वतः गेले. एक धाव पूर्ण केले. दुसरीची मुभा मिळेल का? तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. सातत्याने
चांगलं माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये वाई 11 या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल गोलंदाज आहे हा वैभव. त्याने मात्र सकाळच्या सत्रामधून सुंदर गोलंदाजी केली आहे. मात्र याही मॅचमध्ये ते सातत्य त्यांनी पुन्हा एकदा आखलंय. निलेश सर, निश्चित वैभव चाळके यांचं कौतुक करावं लागेल. दिशेवरचं नियंत्रण पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये चांगलं होतं. भेदकता गोलंदाजीमध्ये चांगली आहे, अचूकता चांगली आहे. वाकाडण्याजोगा खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय खरा, परंतु आता या निर्णायक मॅच मध्ये चांगलं षटक हाताळावं लागेल. समोरच्या बाजूला बॅटिंगमध्ये वाई तालुक्यातील अनवडी गावचा टर्फ क्रिकेटचा एक चांगला फलंदाज तेजस शिंदे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. 2 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. बॉल क्रमांक आता 3 प्रगती पथावरती. वैभव चाळके आक्रमण केलंय, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी तेजस शिंदे यांचा फटका आहे तुफानी आणि त्याच नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये सुनामी षटकार. या बॉलच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर हा हार्डर लेंथ वरती बॉल हाताळला. त्यानंतर मात्र किती सुंदर पद्धतीने रिॲक्शन दिले आणि रिॲक्शन देत असताना शेवटच्या क्षणापर्यंत शरीराची देहबोली पाहिली ना तर भरगच्च बांधा आहे या खेळाडूचा आणि त्याचा पुरेपूर वापर त्याने केला या बॉलच्या पाठीमागे. क्वालिटी षटकार. तेजस शिंदे आक्रमक रौद्र रूप धारण केलंय. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. वैभव चाळके यांचे कौतुक करावं लागेल. आपल्या भात्यातून एक चांगला बॉल काढला आणि तो डिलिव्हर केला. 1 धाव. कम्मालीची गोलंदाजी आणि मी खऱ्या अर्थाने प्रभावित झालोय. वैभव चाळके हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना रोखून टेकण्यामध्ये त्याचं नेहमी यश राहिलंय. आतापर्यंत 4 बॉल पाठीमागे 15 धावा त्याने दिल्यात. निलेश सर, वडवळ दौगलीचा वैभव चाळके निघालाय. आक्रमण केले समोरच्या बाजूला. आकाशाला गवस निघालत. बॉल सीमारेषेच्या पार. शक्ती आणि युक्तीचा साधलाय सूरज पाटील यांनी मेळ आणि केलाय चांगला खेळ. धावसंख्या 32. 0 गडी बाद. थँक्यू. 32 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आपण. खोलवरचा बॉल होता, त्याला मात्र लो फुल टॉस वरती कनेक्ट केला. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने व्ही झोन हॉरिझॉन्टल फटका पाहायला मिळाला. सरळ सीमापार षटकार. मैदानाच्या आतमध्ये शैलेश सर दोन्ही बाजूने आक्रमण केलेलं आहे, परंतु आता या आक्रमणाला थांबवावं लागेल. धावसंख्येचा वेग वाढलाय, तो कमी करावा लागेल. संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये, ती विकेट आता गोलंदाजांना मिळवून द्यावी लागेल. 5च बॉलचा खेळ झालेला आहे. 32 धावा. सूरज पाटील रायगड मधलं चर्चेमध्ये असणारं नाव आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत आहेत सूरज पाटील, जे वाघिवली वाडा या गावचे आहेत. तर एका बाजूला अनवडीचे तेजस शिंदे, तर एका बाजूला वळवडच्या धावलीचे वैभव चाळके. नक्कीच वैभव याने इम्प्रेस केले. मात्र 21 धावा. हा इकॉनॉमिकल गोलंदाज होता, मात्र त्याची इकॉनॉमी बिघडली आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. पुन्हा एकदा वैभव चाळके. खोलवर टप्प्याचा बॉल पायांवरती ठेवला. समोर लॉंगॉनला खेळून काढला. आउटफील्ड स्लो आहे. गवतामध्ये पाण्यामध्ये बॉल थांबलाय. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 34. 0 गडी बाद. सूरज पाटील असं म्हटलं तर ना, उगते हुए सूरज को तो हर कोई सलाम करता है. मैदानाच्या आतमध्ये सूरज या नावाचा खेळाडू अफलातून खेळलाय. त्याची इनिंग कालच्या दिवसापासून आपण पाहिलं ना तर त्याने प्रभावित केलंय. या संपूर्ण 22 यार्ड या कार्निवल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्याची बॅटिंगची आपण संपूर्ण हिस्ट्री पाहिली तर 4 मॅच खेळले, 92 धावा त्याने बनवल्या, 30 बॉल फेस केलेत, तर 11 षटकार आणि 150ही त्याने बनवलाय. 53 त्याचा हायेस्ट स्कोर आहे आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रेट 306 आणि 46च्या ॲव्हरेजने त्याने ही धावसंख्या बनवली आहे. काय अफलातून परफॉर्मन्स राहिलाय सर एखाद्या आयकॉनचा. निश्चित काल स्वराज मात्रे यांच्या बॅटमधून 190 धावा आल्या होत्या. 26 षटकार मैत्री ग्रुप जावलीकडून खेळताना त्यांनी तो कारनामा केला होता. आणि आज वाई 11 कडून खेळताना 90 धावा आलेले सूरज पाटील ओव्हर नंबर 3 साठी आता बदल केलेला आहे. आता षटक क्रमांक 3 साठी अजय भातोसे, कोयने मधला एक प्रतिभावंत ऑलराऊंडर खेळाडू ओव्हर नंबर 3 साठी. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र काय घडलंय, 1 धाव घेतली आहे. आणि काय न्यूज येते आपल्या समोर मित्रांनो, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 22 यार्ड कार्निवल या स्पर्धेसाठी 1,10,000 व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये. सगळ्यात मोठा अचीवमेंट.
निश्चित रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमधलं 22 यार्ड क्रिकेटचं हे मोठं अचिव्हमेंट आहे आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारच्या स्पर्धेचं स्वरूप त्यांनी आणलं आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. टप्पा पडल्यानंतर बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की डावी एशी सोडून चाललाय. वाईट +1. प्लस आपण जर पाहिलं ना तर अगोदरच दुष्काळ, त्याच्यामध्ये हा 12वा महिना असं म्हटलं जातं, 13वा महिना असं म्हटलं जाईल, कारण की ऑलरेडी आपण 37 धावांचं टार्गेट 2 ओव्हरमध्ये दिलंय आणि आता आणखी धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजय भातोसे पुन्हा तयार. अकालपे गावचे लोअर फुल टॉसला दिशा दिली आहे. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी फटका आहे मोठा. नाही होणार आता Y11ला धावांचा तोटा. हा ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर खोलवरचा अतिशय जबरदस्त असा फुटवर्क पाहायला मिळाला. बॉटम हँडचा प्रॉपर वापर आणि तदनंतर मात्र अलिव्हेशन फार मोठं दिलंय या फलंदाजाने. तेजस शिंदे यासाठी ओळखले जातात. शरीराची देहबोली बरंच काही सांगून जाते. एक अटॅकिंग क्रिकेटर त्यांच्याकडे नजरा वळवल्यात निलेश सर. हा खेळाडू प्रभावित करतोय. निश्चित तेजस शिंदे हे असे खेळाडू आहे ज्यांनी लग्नाच्या अक्षता डोक्यावरती घेतले आणि मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. म्हणजे लग्ना दिवशी क्रिकेट खेळणारा वाई तालुक्यामध्ये जी 2 उदाहरणं आहेत ना त्याच्यामधलं एक नाव म्हणजे तेजस शिंदे. लांबी कमी पडली, जावं लागेल अनवडीच्या तेजस शिंदे यांना माघारी. नक्कीच पहा, अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला होता. एलिव्हेशन मिळालं नाहीये लोअर फुल टॉसचा बॉल आणि अतिशय सुंदर असा कॅच पाहायला मिळाला. माफ करा, थोडासा उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र कम्मालीचा कॅच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅलन्स केलं स्वतःला आणि तदनंतर पहा येथे 22 यार्ड या वाहिनीने अतिशय तंतोतंत क्षणोक्षण टिपलाय. निश्चित 22 यार्ड क्रिकेटने लाईव्ह वाहिनीने चांगलं काम केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. धक्का क्रमांक पहिला लागलाय. 16 धावा कुठल्या, 8 बॉल फेस केले होते. स्ट्राईक रेट होता 200चा. 2 षटकार तेजस शिंदे यांच्या बॅटमधून आले, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत क्रमांक 3 वरती. परंतु एका बाजूला कोयना किंग स्टार या टीमला पहिलं सुयश मिळवून दिलंय अकालपे गावच्या अजय भातोसे यांनी. अजय भातोसे हे नाव मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं फार मोठं नाव आहे. एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले अनेक खेळाडू त्यांच्याकडे पाहून अनेक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये आसरेगावचे पठ्ठ्या आलाय आणि या खेळाडूकडे आता नजरा वळवल्या गेल्यात. हा खेळाडू या मॅच मधली दशा आणि दिशा ठरणार आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालेत अजय भातोसे. पुढचा बॉल ओव्हरचा बॉल आहे. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, मिसिंग लेग आहे. सर कशा पद्धतीने पाहताय? हा बॉल ब्रेक झालाय, डॉट बॉल आलाय. निश्चित सतीश सनस यांना बांधून ठेवणारा हा बॉल होता. परफेक्ट बुंदा टाकण्याचा प्रयत्न केला उजव्या स्टिचच्या बाहेर. थोडेसे शफल झाले होते या बॉलला खेळण्यासाठी, परंतु संपर्क नाही. डॉट आलाय. लाईन मिस करून बसले सतीश सनस. तदनंतर पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा उसळी घेणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज. तदनंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये थोडंसं वाईडिश आले आणि तदनंतर मात्र अडवण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा कंप्लीट केल्यात. निश्चित या धावसंख्या पुढे सरसावते. 45 वरती 1 अशी स्थिती आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. सतीश सनस 2 वरती, सूरज पाटील 23 वरती. अजय भातोस यांनी 5 बॉल टाकले, 11 खर्च केला, 1 गडी गारद केलाय. शेवटचा बॉल या षटकातला प्रगतीपथावरती. मोठा प्रहार येईल का? हो, यावेळी पहा पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईनची गोलंदाजी, इम्पॅक्टिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली अजय भातोसे यांच्या. शेवटच्या क्षणी मात्र 1च धाव खर्ची केली आहे. निश्चित षटक क्रमांक आता 3 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 46 धावा, 1 गडी बाद. 3 षटकांच्या अखेरीस आपण शैलेश सर दोन्ही संघांबद्दल जर आपण चर्चा केली ना तर महाबळेश्वर मधून ज्या नद्यांचा उगम होतो त्याच्यामध्ये एक कृष्णा नदी आहे आणि ती वाईमधून जाते. एक कोयना नदी आहे आणि त्या कोयना नदीच्या तीरावरती बसलेली गावं म्हणजे जी कोयना किंग स्टार हे जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत ना, 1960 साली कोयनेच्या नदीवरती भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राची समजली जाणारी डॅम बांधलं, कोयना धरण बांधलं आणि त्या कोयना धरणामध्ये यांनी आपल्या अमूल्य जमिनी दिल्या आणि 1960 साली पुनर्वसन झालं रायगड, ठाणे, पालघर आणि या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि या तिन्ही जिल्ह्यातील एकत्रित खेळाडूंना करून कोयना क्रिकेट असोसिएशन उभं झालं आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला
कृष्णेच्या तीरावरती असणारी गावं म्हणजे वाई तालुका आणि त्यांची ही भिडत. नक्कीच आम्ही कोयनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानू. त्यांनी सर्वांना एकत्र बांधून ठेवलंय, वज्रमूठ बांधली आहे आणि त्यांचं कौतुक आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, वाईचं देखील तेवढंच कौतुक आहे, त्यांची देखील टीम तेवढीच ताकदवर आहे. मात्र हा गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने, ओहो भन्नाट वेग, बुलेट एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये चैतन्य पाटील. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात झालेली आहे. चैतन्य पाटील ऑल इंडिया आयकॉन. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चैतन्य पाटील यांना चांगली गोलंदाजी करता आली नव्हती, परंतु आता चांगली गोलंदाजी. आपटलेला बॉल, त्याला दिशा दिलीये. बॅकअपला खेळाडू फार दूरवरतून येतील, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. बघता बघता तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? 4 धावा धावून काढण्याची मुभा फलंदाजांना आहे. तिसरीचा प्रयत्न. त्याचबरोबर एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि वाईचे स्टार खेळाडू किरण फनसे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 500 रुपयाचा पुरस्कार आहे. लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पुरस्कार आहे सतीश सनस यांच्यासाठी. धन्यवाद. धावसंख्या आता पुढे सरसावते. आपण चर्चा केली संपूर्ण थराराबद्दल. या बॉलच्या पाठीमागे 3 धावा आलेल्या आहेत. चौथीचा प्रयत्न केला नाही कारण स्ट्राईक वरती बॅटिंग मध्ये आता सूरज पाटील तयार होत आहेत. वैयक्तिक 23 धावांचा झुंजार खेळ केला. एका बाजूला चैतन्य पाटील, रायगडातलं चर्चेमध्ये असणारं नाव, टाकी गावचे गोलंदाजी मार्क वरतून तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. 2 बॉल टाकले, 3 धावा खर्च केलेले आहेत. तिसरा बॉल त्यांचा प्रगती पथावरती. ऑल इंडिया आयकॉन विरुद्ध ऑल इंडिया आयकॉन. ओहो, यावेळी उडवला, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे, कॅरी केला गेला, झेल डीप मिड विकेटला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाजही काय सांगतोय, क्या तमाशा है, सब कुछ मुझको बुरा कहते हैं और सब चाहते हैं मेरी तरह बनना. आता बनल्यात विकेटचं पतन, फलंदाज बाद. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील माघारी. या डीजे अतिशय जबरदस्त असा कॅच. हार्डर लेंथ वरती हाताळलेला बॉल, तदनंतर मात्र जागा बनवली, इम्प्रोव्हायझेशन केलं डीप मध्ये. त्या डीप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने बॉल वरती नजर ठेवली आणि बॉडी बॅलन्स त्याने बनवला आणि तदनंतर मात्र अफलातून कॅच कॅरी केला निलेश सर. आता मात्र नवीन फलंदाज येतील सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती वाई तालुक्यातील ओझरडे गावचे दाद्या नावाने क्रिकेटच्या पटलावरती वाईच्या प्रसिद्ध असणारे सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. शरीरापासून बॉल दूर ठेवलेला आहे. पंचांनी सांगितलंय की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. नक्कीच यावेळी गोलंदाजाने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा बाउन्सही दिला गेला होता. हे पंचांनी पाहिलं आणि दंडितही केलं. व्हाईट बॉलने अतिरिक्त धाव, धावफलकावरती धावसंख्या 50. चैतन्य पाटील पुन्हा तयार गोलंदाजी मार्कवरतून. कमी गतीचा बॉल, ओळखू शकले नाही, बॉलचा वेग काढून घेतला, डॉट आलाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये जणू सांगत आहे क्यू पडे हो चक्कर में, अरे कोई नहीं है टक्कर में. मैदानाच्या आतमध्ये लेग ब्रेक, स्विंग आणि मिस. कमी गतीचा बॉल, ओळखू शकले नाही सुशांत शिंदे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे डीपला, बॉलवरती येतील. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? गवतातून, पाण्यातून, चिखलातूून मार्ग काढत खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलेले आहेत. तिसरीचाही प्रयत्न खेळपट्टीवरती केलाय. थ्रो कोणता एंडला? तर नॉन स्ट्रायकर एंडला. 3 धावा तब्बल वाई 11 ला मिळत आहेत. सरप्राईज आहे. मी या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची नजर नसताना देखील गवतामध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव शॉट आहे. सूर्यकांत आढाव सर आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन देतात. 2 धावा इथे आम्ही इन्क्लूड करू. धावसंख्या 52, लॉस ऑफ 2 विकेट, 3.5 ओव्हर्स विल बी कम्प्लिटेड. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. आता बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला सतीश सनस. एका मॅच मध्ये सतीश सनस यांनी खेळ चांगला केलाय, परंतु संपूर्ण या डावामध्ये 5 बॉलच्या पाठीमागे 6 बनवलेले आहेत. म्हणजे एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून अद्यापही आला नाहीये. हा बॉल पुन्हा टाकला जाईल. 208 षटकार आणि 40 चौकार या 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये लागलेत. नक्कीच यावेळी पहा, पिचिंग फार सुंदर होतं, मात्र बॉल पडल्यानंतर आणखी बाहेर जाताना पाहायला मिळाला. चर्चा राहिली ना सर सतीश सनस यांच्याबद्दल. एकदा चर्चा करत असताना त्यांच्याशी चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की किसी के सल्तनत का बादशाह नहीं बनना मुझे, किसी के सल्तनत का वजीर नहीं बनना मुझे, मेरे खुद का
बादशाह बनणे असं त्याने सांगितलं होतं आणि ही चर्चा राहिली. बॅकवर्ड वरती जात असताना हा प्रहार केलाय. पहा इथे एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या वाढली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. 54. 4 षटकांचा आता खेळ समाप्त होतोय. 54 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम Y11. थँक्यू सो मच. पहा तुम्ही यूट्यूब वाहिनीवरती 22 यार्ड या वाहिनीला जॉईन करा. तदनंतर मात्र तुम्ही तुमचं मत या ठिकाणी नोंदवू शकता. आणि कोयना किंगस्टार ही टीम 67% इथे विनिंग प्रोटेक्शन दाखवलं गेलंय आणि Y11 33%. मात्र क्रिकेटचा खेळ आहे हा. रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलतो. ही सातत्याने चर्चा राहिली आहे. 67% फेवरेट आहे टीम कोयना किंगस्टार. परंतु अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि या 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय, कुठपर्यंत Y11 मजल मारेल. षटक क्रमांक 5 साठी आता गोलंदाजी मार्क वरती विशाल सकपाळ. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये सतीश सनस डॉट. नक्कीच हा बॉल पाहिल्यानंतर या बॉलच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाला हा खेळाडू अतिशय जबरदस्त लेग ब्रेक करत असताना, गोलंदाजी करत असताना एक वेगळी शैली पाहायला मिळाली. बॅक ऑफ द हँड टाकतोय आणि बॉलला पेस देत नाहीये सर, म्हणून फलंदाज बीट होत आहेत. डॉट बॉल आलाय. कमी गतीचे बॉल पुन्हा तयार. आक्रमण केले सतीश सनस यांनी या बॉल वरती. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक सतीश सनस यांचा फटका कडक. बॉल सीमा पार. षटकार. पहा मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने हा फटका खेळला, जागा बनवली, तदनंतर मात्र इम्प्रोव्हायझेशन केलं आणि कमालीचा प्रहार सतीश सनस यांच्या बॅट मधून. मॅग्निफिसंट पॉवर हिटिंग. षटकार. तांबीचे पुन्हा एकदा विशाल सकपाळ तयार. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे. विशाल सकपाळ यांना पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. नक्कीच ज्यावेळी तुमच्यावरती मोठा प्रहार येतो ना, तदनंतर मात्र गोलंदाज वाईट स्टंप आणि ट्रॅम्प लाईनच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात, वाचण्याचा प्रयत्न करतात. निलेश सर. विशाल सकपाळ राऊंड द विकेट पुन्हा तयार. बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. नाखुश असेल ज्या प्रकारचा फटका त्यांनी मिस केलाय. प्रेक्षकांमध्ये देखील एक साऊंड पाहायला मिळाला, मिस यार असं केलं लोकांनी. चर्चा याच बाबीची राहिली. म्हणजे किती प्रेक्षक वर्गही आतुरतेने या मॅच कडे पाहतोय. हा फायनलचा थरार. निश्चित ज्या ज्या रंगत आपण पाहत आहोत त्यांना मात्र आता उधाण प्राप्त होतोय. चांगला बॉल. विशाल सकपाळ यांची दाद उचलून धरली आहे. सतीश सनस माघारी. कम्मालीचा बॉल मिडल ऑफ द स्टंप प्लम केलंय त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने मिडल स्टंप वरती हाताळताना जाताना हा बॉल पाहायला मिळाला. लेग बिफोर बाद झालेत. सतीश सनस एक मोठा हादरा Y11 या टीमला. चार बॉलचा खेळ झालेला आहे. Y11 ने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 61. 3 गडी बाद. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हे प्रेक्षक वर्ग आहेत जे स्टँड मध्ये बसलेले आहेत, त्यांचा आपण आतापर्यंत आढावा घेतला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आता क्रमांक 5 वरती वाई तालुक्यातील एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूने चांगल्या खेळलेल्या आहेत. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अमित बॉन्ड कुसगावचे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 2 बॉलसाठी. परंतु हा बॉल आता डावी एष्टी सोडून चाललाय. पंचांनी सांगितलंय पुन्हा टाकावा लागेल. नक्कीच हा बॉल टाकत असताना थोडंसं एक्स्ट्रा पेसही क्रिएट केली गेली होती. पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. जो बॉल पडल्यानंतर लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. विशाल सकपाळ 4 बॉल टाकलेत. 8 धावा खर्च करतात. 1 गडी बाद केलाय. लोअर फुलटॉसचा असताना बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. 1 सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न बघता बघता केलाय. चातुर्य, चपळता या सर्व गोष्टींची सांगड घातली. तिसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला फेक. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले.
फेक थांबवता आली नाही आणि 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. नक्कीच सर, असं म्हटलं असताना फार मोठा गोंधळ झाला. दोघात तिसरा आला आणि लगीन लागलं. मैदानाच्या आतमध्ये ग्रहण लागलंय, चुकी झाली आहे आणि इथे या चुकीला भुर्दंड 3 रनांच्या स्वरूपामध्ये धावा मिळाल्यात. एक्स्ट्राच्या नक्कीच मी म्हणेन इथे मिनिमम 1 धाव मिळाली एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. निश्चित जिथे 2 धावा होत्या तिथे वाई 11ला 3 धावा मिळालेल्या आहेत. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला वाई तालुक्यातील ओझरडे गावचा सुशांत शिंदे दादा तयार. फुलटॉस बॉल, एका पायावरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न आता फलंदाजांनी केलाय. तिसरीचा प्रयत्न होईल का? धावांसाठी धाव सुरू आहे. 3 धावा पूर्ण, 4थी धाव पूर्ण होईल का? फेक स्ट्रायकर एंडला केले. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघार यावं लागेल. परंतु प्रथम बॅटिंग करताना वाई 11ने बनवलेली आहे धावा तब्बल 68 धावा बनवलेल्या आहेत. 69 धावांचं लक्ष्य आहे. 30 बॉलच्या पाठीमागे कोयना किंग स्टार या टीम समोर. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे मास्टर. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सर्वच कॉमेंटेटरची आवाजाची काळजी देखील घेतली आणि चांगली संगीत 2 दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळाले. इथून पुढे काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि प्रथमतः खऱ्या अर्थाने 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचे प्रोप्रायटर आणि आपल्या सर्वांचेच लाडके खऱ्या अर्थाने सचिन दादा शिंदे यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी आहे ना, त्यांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व अर्थातच आमचे आदरणीय प्रदीप दादा शिंदे यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी सन्माननीय प्रदीप दादांना विनंती करतो, दादा या आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सचिन शिंदे हे त्यांचे छोटे बंधू आहेत, परंतु हे सर्व काही गोष्टी करत असताना आपल्या भावाच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व अर्थातच प्रदीप दादा शिंदे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट क्रिस्टलची ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाते. थँक्यू सो मच प्रदीप दादा शिंदे. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आमचे सन्माननीय सचिन दादा शिंदे यांचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच सन्माननीय विलासदादा शिंदे साहेब यांचाही देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विलासदादा शिंदे यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीसाठी या सर्वच मान्यवरांचं मोलाचं सहकार्य आहे आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. सन्माननीय विलासदादा शिंदे यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विलासदादा शिंदे जे काका आहेत सचिन शिंदे यांचे आणि त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करत आहोत. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आकर्षक ट्रॉफी देखील त्यांना या ठिकाणी दिली जाते. पुढील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी वेळ दिला, प्रमुख उपस्थिती म्हणून जे या मैदानामध्ये उपस्थित राहिले, सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित अनेक लोकप्रिय संघमालक अर्थातच नवी मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ खेळताना आपण अनेकदा पाहिलाय, अर्थातच श्री सकाराम शेठ कदम गोगवे यांचा देखील सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. परी 11 संघ आपण पाहिला नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये कित्येक वर्ष खेळतोय आणि सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आणि नवी मुंबईतील खेळाडूंना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक चांगली संधी उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्व आमचे बंधू श्री सकाराम शेठ कदम गोगवे यांचा देखील सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पुढील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खऱ्या अर्थाने रुळेगावचे सुपुत्र आणि घाटकोपर असलपा या ठिकाणी त्या ठिकाणी मी राहत होतो आणि अनेकदा ओम साई या टीम मधून खेळण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून नेहमी उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्व आणि ज्या पद्धतीने 22 या टेनिस क्रिकेटचं काम पाहिलं तर या 22 या टेनिस क्रिकेटच्या पाठीशी असणारे आपल्या सर्वांचेच दादा सन्माननीय भगवान दादा शिंदे यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत.
भगवान दादा शिंदे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी 22 या टेनिस क्रिकेट या टीम मध्ये काम करतात, त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, त्याचबरोबर या स्पर्धेचा मोमेंटो, सुंदर ट्रॉफी बनवले पहा, आकर्षक ट्रॉफी बनवले आणि ही ट्रॉफी देखील त्यांना या ठिकाणी आपण देत आहोत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट म्हटलं की एका नावाची चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत राहते. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीला ज्या ज्या वेळेस मदत लागली त्या वेळेस त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम एका व्यक्तिमत्वाने केलं. अर्थातच आपला सर्वांचेच लाडके आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस नयन सकपाळ यांचा देखील सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये करत आहोत. टेनिस क्रिकेट .in चे पहिले कॅमेरामॅन आणि त्यांचा अनुभव शेअर करताना आपण अनेकदा सचिन शिंदे बरोबर पाहिलंय आणि नेहमी सपोर्ट सिस्टम म्हणून त्या ठिकाणी सचिन शिंदे आणि 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व मिस्टर नयन सकपाळ यांचा सन्मान आपण करत आहोत. नयनसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. कोणतीही क्रिकेट स्पर्धा असो त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान नेहमी सातत्यपूर्ण होत असतं. थँक्यू सो मच. पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. आपण जाऊया ग्रँड फिनालेचा मॅच आपण पाहतो, फायनलचा मॅच. आणि फायनलच्या मॅच मध्ये दोन संघ आमने सामने आलेले आहेत. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता चैतन्य पाटीलने, परंतु पहिल्या बॉलला डॉट. 69 धाब्यांचं लक्ष असणार आहे. आणि 69 धाब्यांचं लक्ष असताना कोयना किंग स्टार कशा पद्धतीनं बॅटिंग करणार आहे चैतन्य पाटीलने अजय पाहतोच आहे. हलक्या हाताने प्लेसमेंट केले, त्या दिशा दिले, फक्त बॉल लावून साईडला बॉल टर्न केला, एक तर सिंग केले, त्या सेकंडचा कॉल केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा. पहिला बॉल डॉट बॉल आला. सूरज पाटीलची चांगली गोलंदाजी. चैतन्य पाटील दुसऱ्या बॉलवरती 2 धावा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलची मॅच, मेगा फायनलची मॅच, अगदी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेली स्पर्धा. अर्थातच 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आणि मेगा फायनल आपण पाहतोय. 2 धावा. त्यावेळेस चांगला इथे आपण पाहिलं तर कट शॉट केलाय, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या लगत, परंतु बॉल स्टॉप झालाय. तोपर्यंत एक सिंगल येते आतापर्यंत. इथे मिस फील्ड होतीये आणि सिंगल ही डबल मध्ये कन्वर्ट होते महाराज. अगदी बॅकअप नव्हता आणि बॅकअप नंतर जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं बॅकअप खराब इथे पाहायला मिळालं आणि एका धाब्याचं रूपांतर तिसऱ्या बॉलवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. ते दुसऱ्या धाब्यामध्ये होताना धावफलकावरती धाबा लागल्या 4. 69 धाबांचं लक्ष 5 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी शांत कुठेतरी पाहायला मिळते. सूरज पाटील चांगली गोलंदाजी करत असताना स्विच हिट केलं पुन्हा एकदा, परंतु बॉल तिथेच थांबला. एकतर सिंगल येते आणि एकाच थाळीवरती समाधान मानावं लागते. सध्या महाराज बेस्ट टू बेस्ट आणि दोन्ही ऑल इंडिया आयकॉन हे रायगड मधले आहेत. अगदी रायगड परिसराला बिलॉंग करणारे हे 2 आयकॉनिक खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. औचित्य काय तर 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचं आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मेगा फायनल मध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आमने सामने येत असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 धाबा धावफलकावरती. इथे आणखीन एक चांगला चेंडू आहे की काय, परंतु पंचांचा इशारा इथे दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा केलाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. किशोर उतेकर गावडोशी यांच्या माध्यमातून कोयना किंग स्टार जर मॅच जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अजय मरागजेसाठी हे कॅश प्राइज असणार आहे. इथे चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना आणि हा देखील बॉल टॉट आला. पहिलं षटक अप्रतिम इथे होते की काय आणि तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. टीव्ही अंपायरची मागणी आपल्याला पाहायला मिळते पंच धनंजय कोळी सरांच्या माध्यमातून. वाईट आहे हा बॉल. थर्ड अंपायर्स कॉल आणि हा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धाव इथे ऍड होतीये. मोठं लक्ष आहे बेबडे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा होत नाहीत, परंतु रबर बॉल क्रिकेट आणि सध्या इथे बेस्ट टू बेस्ट सध्या मॅच पाहतोय. ग्रँड फिनालेचा मॅच काही जबरदस्त आहे. त्या आयोजकांनी मेहनत घेतली ते आज त्या आयोजकांच्या मेहनतीला फळ मिळते. सूरज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओहो, जबरदस्त बॉल. बॉल टप्पा पडलाय, टर्न झालाय, डॉट येतोय. पहिल्या षटकाचा इथे आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल देखील इथे
डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सूरज पाटील अगदी नावाला साजेशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आयकॉनिक खेळाडूची गोलंदाजी कशा पद्धतीने असावी हे मात्र दाखवून देत असताना पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती धावा लागल्या 7. बिनगडी बाद 7 अशी अवस्था.
पाहतो से बाद झाला एक हार्ड हिटर मैदानाच्या बाहेर होतोय, परंतु कमबॅक करत असताना लीड करत असताना Y11 टीम काही जबरदस्त या मॅच मध्ये फाईट करत असताना 69 धाब्यांचं भलं मोठं टार्गेट ठेवलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा इथे प्रॉब्लेम नक्कीच येतो, परंतु सध्या संकटामध्ये आहे. संकट मोचक इथे बनावं लागेल येणाऱ्या बॅटरला आणि तशा पद्धतीचा खेळ सध्या मैदानामध्ये सादर करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव मॅन फ्रॉम पाळीचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. युनाइट क्रमांक 3 साठी आणि सध्या बॉलिंग करणारी टीम सध्या Y11 टीम चर्चेमध्ये राहिली आहे. चांगली बॉलिंग अगदी विकास जाधव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी उमेश सर तुमच्यासारखीच पर्सनॅलिटी ज्यावेळेस या खेळाडूला मैदानामध्ये उतरताना पाहतो त्यावेळेस तुमची नक्कीच आठवण येते आणि तशीच पर्सनॅलिटी असणारा उमेश जाधव पहिल्याच बॉलवरती विकास जाधव यांच्या बॅट मधून आलाय तो क्रॅकिंग षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरनं एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू नव्हता आणि परंतु या बॅटचा आपण जर पेस ओपन केला, बॅटचा चेहरा ओपन केलाय आणि त्याच्यानंतर सुसाट गतीने बॅट फिरवले आणि त्याच्यानंतर आलेला हा मोठा धमाका या मॅचला जिवंत ठेवणारा, हा मॅच पुढे नेणारा आलाय तो विकास जाधवच्या बॅट मधनं. पॉवरफुल एक्स्ट्रा पॉवर, इट इज एस बँक मॅक्सिमम 6. येणारे बॉल असतील 16 बॉल मध्ये 52 धावा करायच्या आहेत. सतीश सनस पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केली, दुसऱ्या बॉलवरती विकास जाधव यांनी त्याने षटकार ठोकला, कारण की संघर्ष जिवंत ठेवणारा हा षटकार आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष रडवतो तो, संघर्ष तुम्हाला घडवतो आणि सध्या विकास जाधवच्या बॅट मधनं इथे मोठा धमाका येत असताना सतीश सनस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतं. 17 झालेले आहेत, 69 धावांचं मोठं लक्ष पाठला करायचं आहे आणि तशा पद्धतीने तशा अनुषंगाने बॅटिंग करायची आहे. या बॉलवरती पहा थोडीशी लाईन इथे खराब आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. या अतिरिक्त धावेने मात्र धावफलक पुढे जाताना धावसंख्या 18 या आकडेवरती जात असताना पाहायला मिळते. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा हा रणसंग्राम यासाठी केला होता. शेवटचा दिवस गुड व्हावा आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 22 यार्ड क्रिकेट कार्निवल या वाहिनीने घेतलेली मेहनत आणि या स्पर्धेची संकल्पना आज यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा विकास जाधवला शांत ठेवण्याचं काम केलंय सतीश सनस आसरे यांनी. टप्पा थोडासा पाठी ठेवला आणि त्याच्यानंतर खालून बॅट फिरवले, बॉल वरून चालाय, चांगली बॉलिंग षटकार आल्यानंतर वाईट आला आणि त्याच्यानंतर कमबॅक करत असताना सतीश सनस टीमचा कॅप्टन. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला स्ट्रोक केला क्षेत्ररक्षक आहेत विकास जाधव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय परंतु थांबवलं गेलंय. चैतन्य पाटील यांनी एकच धावे ते जोडली जाईल. धावसंख्या 19 या आकड्यावरती. आता मात्र टार्गेट थोडस कठीण इथे जात असताना आपल्याला पाहायला मिळते टीम कोयना किंगस्टार या टीमसाठी, कारण की सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट होणं गरजेचं होतं परंतु सुरुवातीला थोडंसं शांत क्रिकेट राहिलं आणि तदनंतर मात्र इथे कुठेतरी दबाव वाढत चाललाय टीम कोयना किंगस्टार या टीम वरती. 19 धावा धावफलकावरती झालेले आहेत आणि आणखीन 14 बॉल आणि 50 धावेंची तब्बल गरज असणार आहे. या 50 धावा होतील का? खास करून चैतन्य पाटील याला बॅटिंग तर करावीच लागेल. सध्या तो शांत आहे, त्याला शांत ठेवलाय. 8 बॉलच्या पाठीमागे 7 धावा फक्त जमवल्या गेल्यात. फायनलचा मॅच. त्याचबरोबर आपण पाहू शकाल जे पंच आहेत सूर्यकांतजी अडाव सर आपण स्क्रीनवरती पाहताय. आज 2 दिवस खरं तर खूप चांगली मेहनत आमच्या तिने ऑफिशियल पंचांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतले आणि योग्य तो निर्णय प्रत्येकाला दिला गेलाय. कोणावरती अन्याय होणार नाहीये हीच त्यांनी आतापर्यंत दखल घेतली आहे. समोर असणारा बॅटर पुन्हा एकदा तयार होतो बॅटिंगसाठी आणि बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा सतीश सनस. चांगली बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. 19 धावा सध्या धावफलकावरती झाला. नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. त्यावेळेस कानकेने कडक बॉल टाकलाय. आणखीन घेतोय डॉट बॉल. वेगात टाकलाय पुन्हा एकदा चैतन्य पाटील याला बीट करून जाणारा बॉल डॉट बॉल आलाय. आता मात्र कुठेतरी Y11 हा संघ या मॅच मध्ये फायनलच्या मॅच मध्ये शिरकाव करत असताना एक चांगलं षटक आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर Y11 या टीम साठी हे षटक मात्र लाभदायक ठरलंय.
सुरुवातीला सूरज पाटील अप्रतिम षटक हाताला 7 धावा खर्च केले. ते मात्र चाबूक फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात धर्मा चिकणे. आणि आता मात्र सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेस धर्मा चिकण्याने आता फोन लावायला सुरुवात केली असेल, कारण की सातारा प्रीमियर लीगची एक आठवण आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एखादी विकेट प्राप्त केली धर्मा चिकणे गोलंदाजीवरती लगेचच कीपॅडला टच करून लगेचच फोन लावण्याची त्यांची ऍक्शन अजून देखील कोणी विसरणार नाही. आणि त्याच धर्मा चिकणे यांनी कॅच येते रिप्ले ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. ते कॅच रिप्ले धर्मा चिकणे यांनी अप्रतिम आणि थाप मारली. आता अगदी शिखर धवन स्टाईल इथे आपल्याला सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. धर्मा चिकण्याने आता मोबाईल विसरलेत, कारण की त्यांना माहिती आहे पावसामध्ये मोबाईल चालत नाहीये देसाई सर, आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम कुठेतरी येऊ शकतो. त्यामुळे आता मात्र त्यांनी एक शैली मात्र त्यांची बदलली आहे. 19 धाबा आणि 19 वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कोहिना किंगस्टार सकाळपासून जो विजयाचा रथ होता तो मात्र खूप चांगल्या पद्धतीने चालवत होता, परंतु फायनलच्या मॅच मध्ये या विजयी रथाला कुठेतरी रोखलंय टीम Y11 या टीमने. 19 धावा सध्या धाव फलकावरती झालेल्या आहेत आणि 2 विकेटचं पतन झालं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि 2 षटकांमध्ये तब्बल धावा जवळच्या त्या 50 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल सकपाल बॅटिंगसाठी गेलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे, परंतु आता तशाच पद्धतीची बॅटिंग आणि तीच उणीव तीच आठवण करून देणारी बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला विकास जाधवला आपण पाहू शकाल आणि 4थ्या षटकाला सुरुवात होत आहे. 4थ्या षटकासाठी गोलंदाजाला इथे आमंत्रित केले. डिक विजय बॉलिंग ट्रॅक वरती आले आहेत. डिक विजय मोहिते बॉलिंग ट्रॅक वरती. समोर असलेला फलंदाज विकास जाधव. काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी क्लास करावं लागेल आणि काहीतरी खास करावं लागेल या मॅच मध्ये. मॅच अजून बनवू शकते आणि बनवावी लागेल. विकास जाधव आणि विशाल या जोडीला 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता करायचे आहे त्या 50 धावा. महत्वाचं षटक, मॅचला कलाटणी देणारं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिलाच बॉल इथे कुठेतरी आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळते. पंचांच्याकडे अगदी टीव्ही अंपायरकडे रेफर केलं. अगदी बॉल कुठेतरी बाहेर पिचिंग झालाय की काय यासाठी मात्र टीव्ही अंपायरकडे रेफर केलं हा डिसिजन. आणि इथून पुढे मात्र जर पाहिलं तर 12 चेंडू 50 धावांची गरज असताना या बॉलवरती काय डिसिजन येतोय हा देखील खूप महत्वाचा. चर्चा करूया तोपर्यंत आपण 22 यार्ड क्रिकेट कार्निवल खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील YouTube चॅनल आणि त्यांनी घेतलेली भरपूर सारी मेहनत आणि प्रेक्षकांचा मिळालेला भरभरून प्रतिसाद. व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉलचा कॉल. यस, व्हाईट बॉल येतोय आणि खूप चांगला आपण पाहिलं तर 49 धाबांची गरज आहे महाराज. आणि विकास जाधव येतो याच्यावरती नजर आहेत. विशाल सकपाळवरती नजर आहेत. आपण हे दृश्य पाहू शकाल तुम्ही. सध्या इथे विमान देखील पाहायला मिळतंय आपल्याला. काही हे क्षणचित्रे खरं तर 20 यार्ड टेनिस क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. विकास जाधव ऑन स्ट्राईक आहेत आणि धावांची गरज आहे, धावांची भूक आहे आणि ती धावा येणं खूप महत्वाचं असणार आहे. बॉलर पुढे एकदा तयार होतोय. डिक विजय बॉलिंग ट्रॅक वरती फॉलो करतो होता बॅटर, परंतु एसटी रक्षकाने हा बॉल सोडला गेला. एक सिंगल या बॉलवरती असताना सेकंडचा कॉल येत आहे, परंतु आतापर्यंत एक सिंगल येते आणि पंचाचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा कॉल. व्हाईट बॉल आणि प्लस सिंगल अशा 2 धावा आणि विदाउट बॉल इथे 3 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि महत्वाच्या क्षणाला फायनलच्या मॅचला अशा प्रकारे मात्र दिशेन गोलंदाजी महागात पडू शकते. आणि या 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 12 चेंडू आणि 47 धावांची गरज विजयासाठी टीम कोहिना किंगस्टार या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दिग्विजय मोहिते डावकर हाताचा गोलंदाज. इथे पहा काय घडलं जातंय, वेगाने आलाय स्ट्राईक इथे मात्र घेण्याचा प्रयत्न, चुकीचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलची धाव तर आली आहे, परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज विकास जाधवला इथे परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात आलेली आणखीन एक विकेट कोहिना किंगस्टार या संघाची. काही गरज नव्हती खरं तर बॅटर विकास जाधवला आणि सेकंड रनचा कॉल करण्यासाठी गेले होते, परंतु कॉलिंग इज बेटर, कॉलिंग इज इम्पॉर्टंट. आणि फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही अशा चुका करताय आणि चुकीला माफी नाहीये. ठोक डीजे.
बघूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. विशाल सकपाळ आहे आणि अंकुश चालके ज्यांना बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या आपण पाहिलं तर कोयना किंग स्टार ही टीम अडचणीमध्ये आहे आणि या अडचणी बाहेर काढायच्या आहेत. कोणाला तरी खरं तर मोठी बॅटिंग करावी लागेल. अडचणीमध्ये आहे जशी एखाद्या शेतकऱ्याला पावसाची कमतरता असते तसा संघ फसलाय. यावेळेस जोरकस बॅटचा प्लम फ्लो पाहिला परंतु क्षेत्राच्या काय परंतु बॉल थांबणार नाहीये. न शन न बाब न मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना. आज की रात में डांस करती है तमन्ना. गेंद जाएगी टुन्ना 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 ठोक दीजिए. अगदी आकाशामधील विहंगम दृश्य या ठिकाणी आपण पाहिलं तर आकाशामध्ये जे विमान प्रवास करतं आणि त्याचं देखील क्षणचित्र या ठिकाणी 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून अगदी या वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. खूप चांगलं टेलिकास्ट आणि याचमुळे जर पाहिलं तर सचिन शिंदे आणि 22 यार्ड क्रिकेट वाहिनी खऱ्या अर्थानं प्रसिद्ध आहे. कामासाठी घेतलेली प्रचंड मेहनत क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी 22 यार्ड क्रिकेट चॅनल हा सध्याच्या घडीला जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ही युट्यूब वाहिनी. 27 धाबा फलकावरती झालेल्या आहेत. आणखी किती विशाल सकपाळच्या बॅटमध्ये तर मोठा धमाका झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि पकडलाय झेल आणि संपलाय विशाल सकपाळचा खेळ. आणखीन एक शिखर धवन. अमित बॉन्ड यांनी अप्रतिम इथे झेल टिपलाय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अमित बॉन्ड आणि अमित वरे बॉन्ड या नावाने प्रसिद्ध असणारे हे खेळाडू अगदी कॅच घेतल्यानंतर त्यांनी देखील ज्या पद्धतीने धर्मा चिकणे यांनी अगोदरचा झेल टिपला त्यांनी ज्या पद्धतीनं सेलिब्रेशन केलं त्याच पद्धतीचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं अमित बॉन्ड यांचं. आणि जवळपास जर पाहिलं तर आता मात्र Y11 कुठेतरी या मॅच मध्ये दमदार कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. फायनलच्या मॅच मध्ये पाऊस थांबलाय आणि ज्या पद्धतीनं पाऊस थांबलाय तशा पद्धतीनं कोयना किंग स्टार या टीम साठी धावा येणं देखील उमेश सर थांबलंय आणि तुमचं प्रेशर मात्र कुठेतरी वाढत चाललंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला सजय भातोसे. खरं तर युवा आहे खेळाडू आणि सध्या बॅटिंग साठी तो दाखल झाला. बॉलर तयार होतोय. ओहो जबरदस्त इथे बॉल टाकला गेलाय. आणखी एक डॉट बॉल येतोय थोडासा प्रेशर आणि सध्या असं वाटतंय की आता एकतर्फी लढत परंतु फायनलची मॅच कोणालाही आवडत नसते महाराज परंतु सध्या इथे एकतर्फी लढत इथे आलाय तो डॉट बॉल. फायनलची मॅच अगदी दोन्ही बाजूकडून संघर्ष हवा होता परंतु ज्या पद्धतीनं बॅटिंग पाहतोय सध्याच्या घडीला टीम कोयना किंग स्टार या टीमची सलामीच्या जोडीने कुठेतरी थोडीशी नाराज कामगिरी केली आणि तदनंतर मात्र जर पाहिलं तर मिडल ऑर्डर मध्ये देखील त्याच पद्धतीची सुमार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 27 वरती 4 अशी बिकट अवस्था सध्याच्या घडीला टीम कोयना किंग स्टार या टीमची आपल्याला पाहायला मिळते. कोयना किंग स्टार सध्या बॅकफूट वरती आपण पाहू शकाल 69 धावांचं मोठं लक्ष असणार आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं सजल बातोसे 2 बॉल इथे टॉट केलेले आहेत त्याला चांगली बॉलिंग सध्या होते. कट केला या बॉलला शॉर्ट थर्डमॅन नाही तिथे आणि थर्डमॅन कडे बॉल जात असताना एकच सिंगल येते आणि एक सिंगलच्या मदतीने टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 28 धावा फक्त. चांगली बॉलिंग केलेली आहे खरं तर दिग्विजय मोहिते यांनी आणि सध्या काय जबरदस्त यार अंकुश चालकी असणार आहेत आता स्ट्राईक एंडला. एकतर्फी लढत होती. जर या बॉल वरती जर मोठा बिगिट आला तर या मॅच मध्ये फाईट होऊ शकते अन्यथा ही मॅच एकतर्फी जाऊ शकते. बॉलर तयार होतो पुढे एकदा दिग्विजय. ओहो आणखीन एक ओव्हर पिच बॉल होता पायामध्ये टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल ओव्हरची होती समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कोयना किंग स्टार संघ पोहोचलाय 28 धावा. एक राजा माणूस
स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं आपण धूत वाजवलीत मनपूर्वक आभार. परंतु मैदानामध्ये खरं तर आत्ताच आम्हाला सांगितलं नयन सकपाळनी, कारण का आता Y11 टीमचं ट्रम्प कार्ड मैदानामध्ये बाहेर काढले. बॉलिंग ट्रॅक वरती धर्मा चिकणे बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे आणि समोर सजल बातोशी असणार आहे. 6 बॉल आणि 41 धाब्यांची आवश्यकता आहे आणि धर्मा चिकणे समोर सजल बातोशी असणार आहे. एक युवा खेळाडू आणि समोर असलेला प्रचंड अनुभव तो धर्मा चिकणे निघतोय. त्यावेळेस पायावरती बॉल टाकला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, जबरदस्त बॉल पायावरती टाकलाय आणि LB सिस्टमचा वापर. बॅटर होईल गॉन. अगदी पहा धर्मा चिकणे यांनी पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केली आणि अत्यंत जर पाहिलं तर सेलिब्रेशन आपण पाहू शकाल धर्मा चिकणे यांचं आणि विशाल चोरगे याच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचे कॅश प्राइज धर्मा चिकणे यांना आलंय. सेलिब्रेशन पहा अगदी महत्वाची विकेट प्राप्त केली आणि तदनंतर जर पाहिलं तर अग्रेसिव्ह होत असताना आपल्याला पाहायला मिळतं धर्मा चिकणे आणि यासाठी मात्र ओळखतात. म्हणजे खरं तर खूप ऍक्टिव्ह आहे धर्मा चिकणे आणि प्रचंड वर्षाचा अनुभव आणि काय जबरदस्त. आपण पाहिलं त्याचा रनअप, त्यांचा इथे टान्स पाहिला, त्यांचा बॉलचा टप्पा पाहिला, अगदी डायरेक्ट पायांचा भेद घेतला. बॅटर चालला बाद झाला. निखिल देवरे बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. बॉलर तयार होते धर्मा चिकणे. आणखी किती अंदाजून ते फायरिंग करत असताना बॉल टप्पा पाहिजे थेट एसटीआरच्या हवेमध्ये जात असताना बॉल हातामध्ये जात असताना आला तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार बॉल इन कटर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ते धर्मा चिकणे. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक म्हटलं तर जबाबदारीचं षटक म्हटलं जात आणि जबाबदारीचं षटक एक जबाबदारीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धर्मा चिकणे यांची. 6 बॉल 41 धावा हव्या असताना मात्र सतीश सनस यांनी हे ट्रम्प कार्ड बाहेर काढले. सुरुवातीचे 2 बॉल हाताळले. आता मात्र कुठेतरी 2 बॉल झालेले आहेत आणि 2 बॉल डॉट काढलेले आहेत आणि धर्मा चिकणे खरं तर कालपासून एक कॅच सोडली होती. त्याच्यानंतर ते कॅच देखील घेतले गेले आणि धर्मा चिकणे यांनी मला वाटतं जवळजवळ कालच्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत 3 कॅचेस चांगल्या पकडलेल्या आहेत. धर्मा चिकणे पहिली मॅच त्याला खेळलेलं नाहीये, परंतु हे ट्रम्प कार्ड आता बाहेर काढले. फायनलच्या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज आणि त्यांचं खरं तर एन्जॉय खूप करत असतात धर्मा चिकणे आणि समोर असणार आहे निखिल देवरे. काहीतरी स्पेशल करावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल. माहिती आपण मॅच जिंकू शकत नाहीये, परंतु प्रयत्न हे सोडले नाही पाहिजेत. प्रयत्न ठेवले पाहिजेत मैदानामध्ये. काही हरकत नाहीये. क्रिकेट आहे आणि त्याचा खेळ आहे. कधीही कुठेही कोणत्याही क्षणाला बदलतो आणि हा सध्या खेळ बदलला गेला. हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधी हारू नका, कारण की हीच हिम्मत तुम्हाला जगण्याची किंमत येत असतो. आता 4 बॉल आणि 41 धावांची गरज आणि धर्मा चिकणे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकर बॅटर आपल्याला पाहायला मिळते. टीम कोहिना किंगस्टार या टीम कडून आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जर पाहिलं तर संघर्ष कुठेतरी थांबवला गेलाय टीम कोहिना किंगस्टार या टीमच्या माध्यमातून, कारण की ज्या पद्धतीची बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. फायनलच्या मॅच मध्ये प्रेक्षकांना काय हवं होतं, फायनलच्या मॅच मध्ये प्रेक्षकांना संघर्ष हवा होता, परंतु कोहिना किंगस्टार या टीमनं बॅटिंग करत असताना कुठेतरी प्रेक्षकांना नाराज केलंय फायनलच्या मॅच मध्ये. इथे बॅटची कडा लागलेली आहे आणि खरं तर वाई आणि एक फलंदाज बाद होतोय. निखिल देवरे रन कमी पडल्याने डायरेक्ट हिट केलाय सूरज पाटीलने. आणखीन किती फलंदाज बाद झालेले आहेत आणि खरं तर गुच्छामध्ये विकेट घेतल्या आणि खूप चांगली फिल्डिंग देखील Y11 टीमने केली. ऍज अ पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग केली, दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग खूप चांगली झाली आहे, त्याच्यानंतर फिल्डिंग देखील अप्रतिम झाली आहे. डायरेक्ट इथं हिट झाला आणि हेच आपण हिट कधी कधी आपण जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहत असतो, परंतु तिथे 3 स्टंप असतात आणि इथे 1 स्टंप आहे आणि त्यालाच डायरेक्ट इथे हिट केलाय. खूप चांगलं इथे फिल्डिंग पाहायला मिळाली आहे सूरज पाटीलची. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा, 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धर्मा यांचं कौतुक करेन. 6 बॉल 41 धावा हव्या असताना आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये, ही मात्र जमेची बाजू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धर्मा चिकणे यांची. तुम्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेले आहेत. टोटल झालं ते एकूण फक्त 41 धावांची गरज असणार आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉल डॉट टाकलेले आहेत. त्यावेळेस आणखीन एक चांगला बॉल टाकलाय आणि याही देखील बॉल वरती ते विकेट येते आणि धर्मा चिकणे काय जबरदस्त यार. एकदा धर्मा चिकण्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. लाजवाब गोलंदाजी.
डीजे आणि या शेवटचा बॉल असणार आहे. दाने दाने पे लिखा है खाने वाले के नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. और आज की शाम है टीम Y11 टीम के नाम. आज की शाम है धर्मा चिकने हे नाम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अजय महाराज टीमचा कॅप्टन. एका बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहिली 2 दिवस. खरं तर आपण या स्पर्धेची खूप चर्चा खरं तर महाराज रंगली गेली आणि आज खरं तरी सत्यामध्ये स्पर्धा आपण पाहिली. शेवटच्या क्षणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये हा सध्या सामना आणि Y11 टीम सध्या बाजी मारत असताना आता शेवटचा बॉल डॉट बॉल आला तर या स्पर्धेमधलं दुसरं मेडन षटक आणि हा विक्रम मात्र आजच्या दिवसामध्ये धर्मा चिकणे यांच्या नावावरती राहणार का? शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आलाय, पाठीमागच्या दिशेमध्ये फटका केलाय, शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि कुठेतरी हा रेकॉर्ड मात्र अबाधित राहिलाय. सामना मात्र ते जिंकलाय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलची ही मेगा फायनल मात्र ते जिंकले. धर्मा चिकणे यांचं सेलिब्रेशन. अभिनंदन टीम Y11. आणि Y11 हा संघ जर पाहिला तर अगदी प्रत्येक सामना जिंकून या ठिकाणी फायनल देखील जिंकले. अभिनंदन, वेल प्ले टीम Y11.